नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात अगदी थेट विषयाला हात घालूया. आज आपण एका अशा अद्भुत आणि तितक्याच रोमांचक कथेचा वेध घेणार आहोत जी हजारो वर्ष जुनी आहे. ही गोष्ट आहे एका अशा ऐतिहासिक सेतूची ज्याने प्राचीन काळातील दोन महासत्तांना अक्षरशः एकत्र जोडलं. एकीकडे होतं हेलेनिस्टिक जग म्हणजेच सिकंदरच्या काळानंतरचा ग्रीक प्रभावित प्रदेश आणि दुसरीकडे होतं आपलं अवाढव्य आणि वैभवशाली मौर्य साम्राज्य. या सेतूचं नाव होतं डायोनिशियस. हा माणूस केवळ एखादा सामान्य मुत्सद्दी नव्हता, तर अलेक्झांडर द ग्रेटच्या साम्राज्याच्या अवशेषांना थेट प्राचीन भारताच्या सुवर्णयुगाशी जोडणारा तो एक अत्यंत महत्त्वाचा दुवा होता. संस्कृती, व्यापार आणि ज्ञानाची ही जी भन्नाट देवाणघेवाण झाली ती समजून घेण्यासाठी ही सफर खूपच रंजक ठरणार आहे. चला तर मग सुरू करूया. आता साहजिकच एक प्रश्न पडतो. भौगोलिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून हा खरोखरच एक खूप मोठा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. विचार करा, इजिप्तमधल्या अलेक्झांड्रियासारख्या ठिकाणाहून आलेला एक ग्रीक राजदूत हजारो मैलांचा डोंगर, दऱ्या आणि वाळवंटांचा प्रवास करून थेट भारताच्या मध्यभागी कसा पोचला असेल. त्या काळात आजच्यासारखी विमाने नव्हती, ना कसले गुगल मॅप्स होते. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात टॉलेमी दुसरा या इजिप्तच्या राजाने आपला हा खास दूत भारतात पाठवला होता. हा प्रवास केवळ एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यापुरता नव्हता, तर दोन पूर्णपणे भिन्न जगांना जोडणारा तो एक महाकाव्य प्रवास होता. या कथेतील सर्वात रंजक भाग म्हणजे त्यावेळच्या या दोन महासत्तांमधला विरोधाभास. एका बाजूला सिकंदरच्या मृत्यूनंतर उदयाला आलेलं टॉलेमिक इजिप्त. टॉलेमी दुसऱ्याच्या नेतृत्वाखाली हा प्रदेश म्हणजे ज्ञान, कूटनीती आणि जागतिक व्यापाराचं एक जागतिक केंद्रच बनला होता. आणि दुसऱ्या बाजूला आपलं अफाट पसरलेलं मौर्य साम्राज्य. भारताचा हा खराखुरा सुवर्णकाळ होता. मौर्य साम्राज्य हे अफाट संपत्ती, जगाला भुरळ घालणारे मसाले, बलाढ्य युद्ध हत्ती आणि अतिशय गहन तत्त्वज्ञानाचं माहेरघर होतं. या दोन पूर्णपणे वेगळ्या असलेल्या पण तितकाच प्रगत जगांमधील आकर्षणच डायोनिशियसच्या या ऐतिहासिक मोहिमेचं मुख्य कारण ठरलं. डायोनिसियसचा प्रवासाचा मार्ग ऐकूनच थक्क व्हायला होतं. आजच्या काळातही हा प्रवास सोपा नाही, तर त्या काळी काय अवस्था असेल. अलेक्झांड्रियातून प्रवास सुरू करून पुढे तांबड्या समुद्रातून अनेक महिन्यांचा खडतर आणि जीवावर बेतणारा सागरी प्रवास. त्यानंतर पर्शिया आणि मध्य आशियाच्या वाळवंट आणि पर्वतांमधून पायी किंवा प्राण्यांवरून केलेला प्रवास. आणि सरतेशेवटी सिंधू नदीचा प्रदेश ओलांडून तो मौर्य साम्राज्यात दाखल झाला. या प्रवासाला काही महिने नव्हे तर अनेक वर्ष लागली असावीत. दोन महासत्तांना ओलांडण्यासाठी लागणारी त्याची ही अफाट इच्छाशक्ती आणि जिद्द खरोखरच अचंबित करणारी आहे. बरं, पण हाच माणूस का? या मोहिमेसाठी डायोनिशियसचीच निवड का झाली असेल याचं उत्तर दडलंय इजिप्तच्या त्यावेळच्या बौद्धिक वातावरणात. अलेक्झांड्रिया हे केवळ एक व्यापारी शहर नव्हतं, तर ते प्राचीन जगातील सर्वात मोठं ज्ञानाचं केंद्र होतं. तिथे होतं अलेक्झांड्रियाचं सुप्रसिद्ध ग्रंथालय. हे ग्रंथालय एवढं विशाल होतं की तिथे येणाऱ्या प्रत्येक जहाजाची झडती चक्क पुस्तकांसाठी घेतली जायची. याच बौद्धिक वातावरणात डायोनिशियसने भूगोल, परदेशी भाषा आणि वेगवेगळ्या संस्कृतींचा सखोल अभ्यास केला असणार. तो केवळ एक संदेशवाहक नक्कीच नव्हता. तो एका प्रगत संस्कृतीचा अत्यंत उच्च शिक्षित प्रतिनिधी होता, जो दुसऱ्या एका प्रगत आणि गुंतागुंतीच्या संस्कृतीला समजून घेण्यासाठी आला होता. आता विचार करा, त्या काळी या व्यापार मार्गांवरून नक्की काय काय वाहून नेलं जात होतं. मौर्य काळात भारताच्या निर्यातीने अक्षरशः गगनभरारी घेतली होती. इजिप्त आणि ग्रीक जगाला भारतीय वस्तूंनी पार वेड लावलं होतं. काळ्या मिरीचा तिखट सुगंध, अत्यंत नाजूक कोरीवकाम केलेला हस्तिदंत, तलम सुती कापड, डोळे दिपवणारी मौल्यवान रत्ने, गडद निळ्या रंगाची नीळ आणि नाना प्रकारचे सुगंधी पदार्थ. या सगळ्या गोष्टींनी प्राचीन काळातील युरोपियन आणि आफ्रिकन बाजारपेठा गजबून गेल्या होत्या. ह्याच अफाट व्यापाराच्या शक्यतांचा अभ्यास करणं हे डायोनिशियसच्या प्रमुख कामांपैकी एक होतं. अर्थातच ही काही वन वे ट्रॅफिक नव्हती. भारतातून जशी प्रचंड निर्यात होत होती, तशीच ग्रीक आणि इजिप्शियन जगातून काही अगदी खास वस्तूंची भारतात आयातही होत होती. यामध्ये उत्कृष्ट दर्जाची वाईन, निरनिराळे बहुमूल्य धातू आणि अतिश्रीमंत वर्गासाठी लागणाऱ्या खास चैनीच्या वस्तूंचा समावेश होता. ही देवाणघेवाण म्हणजे केवळ वस्तूंची देवाणघेवाण नव्हती बरं का, ती एक अतिशय खोल आर्थिक बंधनाची सुरुवात होती. यातून दोन्ही प्रदेशांना भरपूर संपत्ती मिळत होती आणि त्यांचं एकमेकांवरील अवलंबित्वही वाढत होतं. आणि हे सगळं एका खूप महत्त्वाच्या गोष्टीकडे बोट दाखवतं. ग्रीक लोक भारताकडे कोणत्या दृष्टीने पाहत होते हे समजून घेणं खूप रंजक आहे. त्यांच्यासाठी भारत हा केवळ मसाल्यांचा बाजार नव्हता, अजिबात नाही. ग्रीक विद्वान इथल्या भारतीय तत्त्वज्ञानाने
विशेषतः ब्राह्मण आणि तपस्या करणारे श्रमण यांच्यातील गहन ज्ञानाने अत्यंत प्रभावित झाले होते आणि त्याचवेळी मौर्य साम्राज्याच्या शक्तिशाली युद्ध हत्तींची त्यांना प्रचंड धास्ती वाटत होती. अफाट बुद्धिमत्ता आणि भयंकर सामर्थ्य यांचा हा दुर्मिळ संगम म्हणजे ग्रीक जगासाठी एक मोठं आकर्षण आणि तितकाच आदराचा विषय होता. परदेशी दूतांना भारतात सर्वात जास्त कशाचं नवल वाटत होतं तर ती होती इथली भन्नाट प्रशासन व्यवस्था. मौर्य साम्राज्य चालवणे हे काही साधेसोपे काम नव्हते. इथली करव्यवस्था अत्यंत गुंतागुंतीची पण अचूक होती. स्वतःचं असं एक अवाढव्य आणि कायमस्वरूपी सैन्य होतं. याशिवाय राजाला कानाकोपऱ्यातील माहिती देण्यासाठी एक अत्यंत प्रगत गुप्तहेर यंत्रणा कार्यरत होती. आणि हे सगळं अतिशय अचूकपणे सांभाळण्यासाठी संघटित प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी फौज होती. डायोनिशियसने त्याच्या अहवालात या प्रशासकीय यंत्रणेचे अत्यंत बारकाईने केलेले उल्लेख नक्कीच आपल्या मायदेशी पाठवले असणार. हे सगळं कसं जोडलं जातं ते पाहूया. प्राचीन भारताची पाने उलटली तर एक मस्त क्रम दिसतो. डायोनिसियस हा काही पहिला ग्रीक राजदूत नव्हता. याआधी मेगॅस्थेनिस चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात आला होता. त्यानंतर डायमेकस हा बिंदुसाराच्या काळात आला आणि त्यानंतर टॉलेमी दुसरा याने डायोनिसियसला पाठवले, जो बहुधा सम्राट अशोकाच्या काळात भारतात आला असावा. या प्रत्येक राजदूतांनी आपल्या भेटीतून ग्रीक आणि भारतीय जगामधील संबंधांचा एक नवीन अध्याय लिहून ठेवला आहे. पण इथेच इतिहासाचा एक अत्यंत दुःखद ट्विस्ट आहे. डायोनिसियसने भारतात जे काही पाहिलं, अनुभवलं आणि इतक्या मेहनतीने स्वतःच्या हाताने जे लिहून ठेवलं त्याचं मूळ लिखाण आज जगात कुठेही अस्तित्वात नाहीये. होय, अगदी बरोबर ऐकलत. ते सगळे मूळ ग्रंथ काळाच्या ओघात कायमचे नष्ट झाले आहेत. ही खरंच इतिहासाची एक खूप मोठी शोकांतिका आहे की ज्या माणसाने या दोन महान संस्कृतींचा थेट अनुभव घेतला त्याचे स्वतःचे मूळ शब्द आज आपण वाचू शकत नाही. मग प्रश्न असा पडतो की जर मूळ ग्रंथच नाहीत तर आपल्याला ही सगळी माहिती मिळते तरी कुठून? इथेच इतिहासाच्या मर्यादा लक्षात घ्याव्या लागतात. आज आपल्याला डायोनिशियसविषयी जे काही माहिती आहे ते नंतरच्या ग्रीक आणि रोमन लेखकांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये केलेल्या संदर्भांवरून मिळतं आणि यामुळे एक मोठी अडचण निर्माण होते. दुसऱ्या लेखकाने लिहिलेल्या माहितीत अतिशयोक्ती असू शकते. शिवाय हे सगळं वर्णन एका परकीय ग्रीक व्यक्तीच्या नजरेतून असल्यामुळे त्यात एक प्रकारचा ग्रीक पूर्वग्रह नक्कीच मिसळलेला असू शकतो. मग आधुनिक इतिहासकार ही हरवलेली माहिती कशी जोडतात? ते अक्षरशः एका डिटेक्टिव्हसारखं काम करतात. ते पहिल्यांदा उरलेल्या जुन्या ग्रीक संदर्भांचे तुकडे एकत्र करून त्यांचं विश्लेषण करतात. मग ते जे वाचतात त्याची तुलना थेट जमिनीवर मिळालेल्या भौतिक आणि पुरातात्विक पुराव्यांशी करतात. त्यानंतर अर्थशास्त्र किंवा अशोकाचे शिलालेख यांसारखे तत्कालीन भारतीय ग्रंथांशी त्याची सांगड घातली जाते. आणि शेवटी इतर परदेशी प्रवाशांच्या नोंदींसोबत त्याचं मूल्यमापन करून एक स्पष्ट चित्र तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. हा खूपच जिकरीचा पण अत्यंत महत्त्वाचा असा अभ्यास आहे. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी क्लिअर होते. आपण ज्याला आज ग्लोबलायझेशन किंवा वैश्वीकरण म्हणतो ती काही कालपर्वाची किंवा आधुनिक काळातील संकल्पना नाहीये. डायोनिशियस हा याच प्राचीन वैश्वीकरणाचा एक फार मोठा दुवा होता. तो केवळ एक राजकीय प्यादा नव्हता तर एका खंडातील ज्ञान, संस्कृती आणि व्यापार दुसऱ्या खंडापर्यंत पोहोचवणारा तो एक प्रणेता होता. यामुळेच प्राचीन जग हे आपण आज विचार करतो तितकं एकाकी किंवा तुटलेलं नव्हतं, तर ते एकमेकांशी अतिशय घट्ट जोडलेले होतं. या अद्भुत सफरीच्या शेवटी जाता जाता एक विचार नक्की करूया. जर डायोनिशियस सारखा एवढा महत्त्वाचा दुवा आणि त्याचं ते मौल्यवान साहित्य काळाच्या ओघात असं हरवू शकतं, तर आपल्या या प्राचीन इतिहासातील असे आणखी किती सेतू, आणखी किती रोमांचक प्रवास आणि किती न सांगितलेल्या कथा या जमिनीत गाडल्या गेल्या असतील. ते सर्व हरवलेले दुवे आजही कोणीतरी शोधून काढेल या आशेवर वाट पाहत आहेत. कदाचित पुढचा शोध आपलाच असेल.